लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे पैठणमधून। पैठणचे प्राचीन ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर हे मंदिर फार पुरातन असून या मंदिरात श्रावण महिन्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक लोक येत असतात। विशेष म्हणजे या मंदिराला शिखर नाही, तसेच या मंदिरातील शिवपिंड स्वयंभू असून साक्षात ब्रह्मदेवाने स्थापन केलेली आहे अशी आख्यायिका आहे। तसेच शिवपिंड पूर्वाभिमुख आहे। ज्ञानेश्वर महाराज पैठण येथे शुद्धीपत्र घेण्यासाठी आले असता याच सिद्धेश्वर महादेव मंदिरात 2 वर्षे 8 महिने वास्तव्यास राहिले व प्रभू रामांनी सुद्धा वनवासाला असताना याच मंदिरात वास्तव्य केले। या मंदिराचा जीर्णोद्धार सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलेला आहे। ही सर्व माहिती मंदिर पुजारी कुणाल गुरव यांनी दिली। यावेळी शिवभक्त फौजदार जाधव, आशिष पवार, योगेश जोशी, दिनेश माळवे, विजय पादर, ज्ञानदेव मोरे, भानू वायरल, यश पळसकर, शुभम कपडे, ओमकार कपडे, महेश सोळुंके, रितेश वैष्णव, सोहम रुकारी, राम पळकर, किरण मोरे इत्यादी परिश्रम घेत आहेत। गावातील सिद्धेश्वर महादेव मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम चालू आहे। सरळ हाताने मदत करा तिसऱ्या सोमवारी भंडारा आहे। आशिष पवार व कुणाल गुरव, दिनेश माळवे व फौजदार जाधव, योगेश जोशी, सरळ हाताने मदत करा ही नम्र विनंती। सिद्धेश्वर मंदिर हे खूप प्राचीन काळापासून गोदावरीच्या काठावरती बसलेलं आहे आणि गेल्या काही वर्ष इथे म्हणजे आपण जसं म्हणतो की 2 समाजामध्ये जी दुरी निर्माण झाली होती त्यामुळे ह्या मंदिराकडे खूप दुर्लक्ष झालं आणि नंतर फौजदार जाधव, आशिष पवार, तुमचे ते मुकुंदराव राऊत, कुणाल गुरव ह्या सगळ्यांच्या परिश्रमातून या मंदिराकडे कसं याला जीर्णोद्धार करता येईल किंवा याला कसं पुढं आणता येईल यासाठी या लोकांनी अहोरात्र मेहनत घेऊन इथे स्वखर्चाने सुरुवातीला रंगरंगोटी करणे असो किंवा त्या मंदिराची साफसफाई असो हे सगळं हळूहळू करत जनजागृती करत आज खूप मोठ्या प्रमाणात इथे डेव्हलपमेंट चालू आहे। माननीय पालकमंत्र्यांनी सुद्धा ह्या कामकाजाला चांगला प्रतिसाद दिला। ह्या लोकांची मेहनत पाहून त्यांनी सुद्धा इथे सभा मंडपाचं काम सुरू केलं आहे। ते काम आता सध्या प्रगतीपथावर आहे। ह्या सगळ्या मागे खरं म्हणजे ह्या दोघांची 2-4 लोकांची खूप मोठी मेहनत असल्या कारणाने आज पैठणचे बहुतेक लोक दर सोमवारी श्रावणात तर आहे, श्रावण महिनाभर पूर्ण दर्शनासाठी, पूजेसाठी, अभिषेकासाठी इथं यायला लागले आणि आता चांगल्या प्रकारे हे डेव्हलप झालं आहे। तिथं रंगरंगोटीचं काम दरवर्षी केल्या जाऊ लागलं। आता भंडारा पूर्वी एक 5 किलोचा प्रसादापासून चालू केलेला भंडारा आज क्विंटलवर गेला आणि हजारो लोक इथं प्रसादाचा लाभ घ्यायला लागले। अशा तऱ्हेने हळूहळू यांची चांगली हे आहे। सुद्धा सहकार्य करावं या सगळ्या टीमला असे मी आवाहन करतो या माध्यमातून। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज साठी छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी सुनील आडसूळ।